MBA CETचं ॲडमिट कार्ड केव्हा रिलीज होईल आणि आपली एक्झाम केव्हा होईल, म्हणजेच कोणत्या डेटला होईल, त्यासोबतच एक्झाम सेंटर कुठलं मिळेल, यासारखे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील. बट टेन्शन घेऊ नका, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रश्नांचं उत्तर डिटेलमध्ये देणार आहे. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आज आपण पाहूया की ॲडमिट कार्ड ॲक्च्युअलीमध्ये कसं असतं, काय काय गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि ते केव्हा रिलीज होणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपली MBA CET 2026च्या प्रिपरेशनकरिता रेकॉर्डेड बॅच येत्या 9 मार्चपासून सुरू होत आहे. ही रेकॉर्डेड बॅच त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना फ्लेक्झिबल टायमिंगमध्ये स्ट्रक्चर्ड प्रिपरेशन हवं आहे. यामध्ये बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील आणि मोस्ट प्रॉबेबली क्वेश्चन्सवरती आपला जास्त फोकस असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा फोकस सेकंड अटेम्प्टवरती आहे, जो की आपला 9th मेला होणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपली लाईव्ह बॅच येत्या 9 मार्चपासून सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचं डाऊट सॉल्विंग, स्ट्रॅटेजी सेशन्स, प्रॉपर गायडन्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. लाईव्ह सेशन्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. सो तुम्हाला जर येणारी 2026ची MBA CET एक्झामिनेशन क्रॅक करायची असेल तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, एक्झामिनेशनचं पेपर पॅटर्न कसं आहे बघा. ही CBT बेस्ड एक्झाम असते. यामध्ये 4 युनिट्स असतात: लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि त्यासोबतच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. सगळ्यात मोठा जो युनिट आहे तो आहे तुमचा लॉजिकल रिझनिंग, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये 25 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 आणि त्यासोबतच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अँड व्होकॅब्युलरी 50 प्रश्न. म्हणजे टोटल 200 प्रश्नांची ही एक्झाम असते. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे, म्हणजेच 200 मार्काची ही एक्झाम असणार आहे. आणि हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 150 मिनिट दिले जाणार आहेत. MCQ बेस असणार आहे. एक क्वेश्चन असतो आणि त्यासाठी 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क असणार आहे. आणि यामध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज तुमच्यासाठी हा आहे की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाहीये. म्हणजे तुमचा जर आन्सर चुकला तर तुमचे मार्क्स डिडक्ट होणार नाहीत. ओके, याचाच अर्थ तुम्हाला असा मोठा ॲडव्हान्टेज आहे की 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. तर हा आहे आपला एक्झाम पॅटर्न, पेपर पॅटर्न आणि मार्किंग सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही मागील वर्षाची जी एक्झामिनेशन होती 2025ची, त्याचं ॲडमिट कार्ड आहे. एक्झॅक्टली असं ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळतं. आता यामध्ये काय काय गोष्टी असतात बघा. कॅन्डिडेट नेम असतं, या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव दिलेलं असतं आणि यामध्ये एक स्पेलिंग मिस्टेक, छोटीशी स्पेलिंग मिस्टेक सुद्धा कन्सिडर केली जाणार नाही. म्हणजे स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार नाही. ॲडमिशन कुठे? एक्झामिनेशन सेंटरला तुम्हाला एंट्री मिळणार नाही. ठीक आहे. सो स्पेलिंग मिस्टेक असेल तर इथे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तुमचा रोल नंबर तिथे दिलेला असेल, डेट ऑफ बर्थ दिलेला असेल. ठीक आहे. डेट ऑफ CET एक्झामिनेशन ही तुम्हाला एक्झॅक्टली मेन्शन केलेली असेल, की तुमच्या ॲडमिट कार्डवरतीच दिलेलं असतं की तुमची एक्झामिनेशन एक्झॅक्टली कोणत्या डेटला असते. बरोबर आहे. आता 6 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत आपली एक्झाम असणार आहे. बरोबर आहे. मग 6 तारखेला 2 स्लॉट असतात, 7 तारखेला 2 स्लॉट, 8 तारखेला 2 किंवा 1 स्लॉट असू शकतो. बरोबर आहे. मग तुमची नेमकी कोणत्या स्लॉटमध्ये एक्झाम असेल हे तुम्हाला तिथे मेन्शन केलेलं असेल. एक्झाम टाईम तुम्हाला दिलेला असेल. फर्स्ट स्लॉट असेल तर सकाळचा टाईम असेल, सेकंड स्लॉट असेल तर दुपारचा टाईम असेल. ओके. त्यानंतर तुमचा रिपोर्टिंग टाईम सगळ्यात महत्त्वाचा, कारण इथे काय असतं, या रिपोर्टिंग टाईम ते गेट क्लोजर टाईम इथे तुम्ही पाहू शकता. याच्या दरम्यानच तुम्हाला तिथे एक्झामिनेशन सेंटरवरती जावं लागतं. ठीक आहे. तुम्ही जर गेट क्लोजर टाईमच्या नंतर जर गेलात तर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार नाही. एक्झाम सेंटरवरती तुम्हाला ॲडमिट करून घेणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर पेपर लँग्वेज तिथे इंग्लिश ही कंपल्सरी आहे, जसं की मी नेहमी सांगतच असतो. नेम ऑफ द कोर्स दिलेला असतो. जेंडर आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे. त्यानंतर पर्सन विथ डिसॅबिलिटी आहे, है ना. डिसॅबिलिटी टाईप आहे. तुम्ही जर डिसेबल्ड असाल तर त्याचं टाईपसुद्धा तिथे मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर व्हेन्यू कोड, म्हणजे तुमची जी एक्झामिनेशन आहे, ज्या सेंटरला आहे, ज्या सेंटरचा प्रत्येक व्हेन्यू कोड असतो. ठीक आहे. त्या व्हेन्यू कोडनुसार तुमचं सेंटर तुम्हाला दिलेलं असतं. ओके. हा झाला एक भाग. त्यानंतर खाली मग सगळ्या गोष्टी जे फॉर्मॅलिटीज आहेत, जसं की तुमच्या एक्झाम सेंटर चा ॲड्रेस कुठला आहे, कोणत्या ठिकाणी तुमची एक्झामिनेशन होणार आहे, याचा पूर्ण ॲड्रेस दिलेला असतो. ओके. या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर करायची असते आणि ते इन्व्हिजिलेटरची सिग्नेचर असते. ठीक आहे. आणि तुम्हाला फोटो घेऊन जावं लागेल, कारण तुमचे जे रिसेंट फोटो आहेत, करंट फोटो जो आहे तुमच्याकडे, तो फोटो इथे तुम्हाला चिटकवावा लागतो. ठीक आहे. सो एक्झॅक्टली अशा पद्धतीचं तुमचं हॉल तिकीट असतं. तुमच्या सर्व गोष्टी हॉल तिकीटमधल्या ह्या दिलेल्या असतात.
ओके. आता दुसरी गोष्ट म्हणजे की एक्झामिनेशन जेव्हा आहे त्याच्या 10 दिवस आधी है ना, 10 डेज आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळत असतं किंवा 1 ते 2 वीक आधी तुम्हाला एक्झामिनेशनसाठी हॉल तिकीट मिळत असतं. मग तुम्ही सीईटीच्या वेबसाईटवरती जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. सो एक्झामची डेट आहे 6, तर त्याच्या 10 दिवस आधी तुम्हाला ॲडमिट कार्ड जो आहे तो मिळू शकतो. ठीक आहे. सो हे सर्व गोष्टी आहेत तुमच्या हॉल तिकीटच्या बाबतीत. आणि यामध्ये काहीही डाऊट असेल किंवा या व्यतिरिक्त एक्झामिनेशन रिलेटेड कुठला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं नक्की उत्तर देईन. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजिबात विसरू नका, येत्या 9 मार्चपासून आपली रेकॉर्डेड बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये जो फर्स्ट अटेम्प्ट आहे तुमचा 6 एप्रिलचा, त्यासाठी तुमचा संपूर्ण बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंतचा सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे. त्यासोबतच तुम्हाला मटेरियलसुद्धा मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट है ना, या सर्व गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील. आणि त्यासोबतच जो आपला 9 मेचा जो सेकंड अटेम्प्ट आहे, त्यासाठी आपली लाईव्ह बॅच सुद्धा 9 मार्चपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. जर तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर त्याच लाईव्ह सेशनचं रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुमचं कुठलाही सेशन मिस होणार नाही, तुमची कन्सिस्टंटली स्टडी होत राहील. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा तुम्हाला लाईव्ह सेशन्समध्ये मिळतील. आणि दोन्हीही लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल किंवा रेकॉर्डेड, तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. बघा, काही नाही करायचं, फक्त प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, हे ॲप्लिकेशन दिसेल, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला कोर्स दिसेल, कोर्सवरती क्लिक करून जॉईन नाव करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन होऊ शकता. ओके. ऑल राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.